तर आज बाकी टेकडीवर पार्टीचं नियोजन केलं आणि आमच्या सोबत असं काही झालं की आम्हाला 2 किलोमीटर वरून लाकडं आणायला लागलं. तर चला पार्टीचा काय विषय तुम्हाला सगळं सांगतो. तर कसं आहे मंडळी, मी तुमचा लाडका SVS व्लॉगर. तर आज सकाळी सकाळी चहा प्यायला आलो आणि बसल्या बसल्या पार्टीचं नियोजनच करून गेलो. मग काय काढली गाडी आणि निघलो भाजीपाला आणण्यासाठी आरकेला. मग त्यानंतर मार्क पॉईंटला आलो आणि पोरं म्हणले तू भाजीपाला कर. म्हणलं अरे बाबा न मी झाल्यापासून कधी भाजीपाला केला, कारण की बाजारात तुम्ही कायम सडकीच वांगे आणायचं भाऊ, त्यामुळे म्हणलं तुम्हीच भाजीपाला करा. आणि मी फिरतो तुमच्या मागे बकेट घेऊन. मग काय जेवढं व्हेज बिर्याणीसाठी सामान लागत तेवढं घेऊनच टाकलं आणि त्यानंतर निघलो ना भाऊ तिकडे सगळं सामान घेऊन. पहिल्यांदा गोविंदाला तिकडे सगळं सामान घेऊन सोडलं, पण तिथे जाऊन बघतो तिथे लाकडच नव्हते. मग रूम कडून 2 किलोमीटर लांबून लाकड घेऊन आलो. मग आल्याला पूर्ण भाजीपाला निसून वगैरे घेतला आणि मग त्यानंतर मस्त चूल वगैरे पेटून घेतली आणि पनीरला फ्राय करून घेतलं. त्यामध्ये विशालला भात हलवायला ठेवलं होतं आणि त्याच्याच पुड्या कापायला ठेवला होता आणि तुमच्या ब्लॉगरने फक्त पनीरच टाकलं, बाकी काहीच काम नाही केलं भाऊ. त्यामुळे पोराने आपल्याकडून डायरेक्ट भांडीच घसून घेतली. बरं ते जाऊ द्या, तुम्ही कधी असं आमच्यासारखं नियोजन केलं होतं की सांगा बरं तेवढं कमेंट मध्ये. मग आमची व्हेज बिर्याणी शिजावता ना डायरेक्ट अंधारच पडला ना भाऊ. मग मस्तपैकी बिर्याणी शिजून झाली. मग मस्तपैकी सलाड वगैरे बनवलं आणि मारला ना भाऊ बिर्याणी होता.